जोडी
संसाराची तुटी होय होय संसाराची तुटी होय संसारा विठ्ठल 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 पायी बडे मिठी विठ्ठल पायी बडे मिठी विठ्ठल विठ्ठल पायी बडे मिठी ऐसा लाभ बागाठी ऐसा लाभ बागाठी विठ्ठल बडे बडे मिठी विठ्ठल 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 पायी बड मिठी विठ्ठल पायी बड मिठी विठ्ठल विठ्ठल पायी विठ्ठल पायी विठ्ठल पायी पडे बड मिठी विठ्ठल विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा
नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करीसी अणिक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हकारुनी सांगे तुका, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. सेवेसाठी घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्याला आग्रहपूर्वक भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश करणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना आग्रहपूर्वक भगवंताचा नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश केला. महाराज म्हणतात, बाबांनो, आजपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य कसं व्यतीत केलं, काय तुमच्याकडून करायचं राहून गेलं, काय तुम्ही करू शकला असतात, पण अडचणींमुळे तुम्ही जे करू शकला नाही त्याच्यावरती विचार करण्यामध्ये आता वेळ घालवू नका. कारण कोणाच्या हातामध्ये किती आयुष्य आहे माहिती नाही. त्याच्यामुळं जेवढा केवढं आयुष्य आपल्या हातात आहे त्या आयुष्याचा उपयोग करा, सदुपयोग करा, अखंड भगवंताचं नामस्मरण करा आणि या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घ्या. बाबांनो, उद्धार करून घ्या. याच्याकरता काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, अखंड तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. ज्यावेळी एखादा मनुष्य उतार वयाला लागतो, उतार वयाला लागल्यानंतर मागं चिंतन करतो, आपण मागच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून काय करायचं राहून गेलं आणि आपण काय करू शकलो असतो. काही वेळेला परिस्थितीमुळं अनेक गोष्टी आपल्याकडून करायच्या राहून जातात. काही वेळेला मनस्थितीमुळं राहून जातं. काही वेळेला आपल्या अंगातला आळस आपल्याला अनेक गोष्टी करू देत नाही आणि काही वेळेला मात्र आपलं अज्ञान आडवं येतं म्हणून आपल्याकडून अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. काही वेळेला परिस्थितीच अशी असते की त्या परिस्थितीमध्ये आपण काहीच करू शकत नाही. कितीही मनात असलं तरी 2020-2021 साली आपल्यासारख्या वारकऱ्यांना वारी करता आली का? अनेकांनी 60-60 वर्ष 70-70 वर्ष पायीवारी केली, पण काळच असा प्रतिकूल होता, परिस्थितीच अशी वाईट होती, आपण कुणीही घराच्या बाहेर पडू शकलो नाही. परिस्थिती ज्यावेळी प्रतिकूल असते त्यावेळी आपण काही मनात करायचं ठरवलं आपल्याने होत नाही. अनेक वेळेला होतं असं, परिस्थिती आडवी येते आणि त्याच्यामुळं आपण जे मनात होतं ते करायचं राहून जातं, आपल्याकडून ते करू शकत नाही. अनेक वेळेला अनेक वृद्ध मंडळी भेटतात, म्हणतात, महाराज खूप मनात होतं हो, पण एक गोष्ट राहूनच गेली बघा. काय राहून गेलं बाबा? एकदा पायी पंढरीची वारी करायची होती, राहूनच गेली बघा, राहूनच गेली. त्यावेळी करू 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 म्हणण्यामध्ये काय परिस्थिती अशी बिकट होती. आता थोडी परिस्थिती सुधारली, पुढं जाऊ, पुढं करू, थोडं मुलाचं शिक्षण झालं मग करू, मुलीचं लग्न झालं मग करू, असं करण्यामध्ये हातातून वय कधी निघून गेलं. आता परिस्थिती अशी आहे महाराज, हात पाय चालू देत नाही, डोळ्याला नीट दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही. मग आता वाटतं वारी त्यावेळी केली असते तर बरं झालं असतं. काही वेळेला मनस्थिती नसते, मन प्रपंचामध्ये गुंतल्यानंतर कुणाला परमार्थ करावा वाटतो, मनस्थिती नसते, म्हणून काही गोष्टी करायच्या राहून जातात. आणि काही वेळेला अंगातला आळस आडवा येतो, तो आळस आपल्याला अनेक गोष्टी ज्या आपण करू शकलो असतो त्या करू देत नाही. रामायणामधला प्रसिद्ध प्रसंग आहे, आपण अनेक वेळेला ऐकला असेल, मी त्याचं स्मरण आपल्याला करून देतो. झालं काय? राम रावणाचं युद्ध झालं.
युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या बिंबीमध्ये बाण मारला, रावण धारातीर्थी पडला. आता रावण धारातीर्थी पडला म्हणजे आपण युद्धामध्ये विजय मिळवला हे निश्चित झालं. आणि मग सगळा आनंदोत्सव इकडं प्रभू रामाच्या सैन्यामध्ये साजरा करायला सुरुवात झाली. सगळ्या वानर सेनेने आनंद साजरा केला. अगदी नल नील जांबुवंत हनुमान अंगद सगळ्यांना, सुग्रीव अगदी लक्ष्मण दादापर्यंत सगळ्यांना आनंद झाला. प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळंच होतं. वानरांना आनंद झाला कारण त्यांनी पाहिलं एवढे मोठे बलाढ्य राक्षस यांच्यावरती आपण विजय मिळवू शकलो नसतो, कदाचित नाही कधीच मिळवू शकलो नसतो, पण आपण विजय मिळवला याचा आनंद त्यांना. सुग्रीवाना, मारुतीरायना आनंद वचनपूर्तीचा, आपण वचन दिलं होतं ते आज पूर्ण झालं त्याचा आनंद. लक्ष्मण दादाला आनंद, एवढ्या दिवसानंतर आपल्याला आपल्या बहिणीचं दर्शन होणार आणि आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत जायला मिळणार याचा आनंद लक्ष्मण दादाला. प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं. आनंद उत्सव साजरा करत असताना सहज लक्ष्मण दादानी ज्यावेळी प्रभू रामचंद्राकडे पाहिलं त्यावेळी दिसलं ते खिन्न अवस्थेत बसलेले. आणि या अवस्थेत बसलेल्या आपल्या प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर लक्ष्मण दादा जवळ गेले, म्हणाले दादा काय झालं, आनंद नाही झाला? रावणासारखा बलाढ्य शत्रू आपण पाडला, आता आपल्याला सीतामाईचं दर्शन होणार, आपल्याला आपल्या मातृभूमीला परत जाता येणार, याचा आनंद नाही का? प्रभू रामचंद्र म्हणाले झाला बाबा आनंद. मग म्हणे चेहऱ्यावर दुसतं कुठं? अंतःकरणातला आनंद चेहऱ्यावरती दिसला पाहिजे तर तो खरा वाटत असतो. म्हणे दिसत नाही चेहऱ्यावरती, म्हणे दिसणारही नाही. का दिसणार नाही? कारण तुम्ही पाहताय रावण मेलेलं, पण मी पाहतोय जगातला एक मोठा ज्ञानी जग सोडून जातोय. त्या रावणासारखा दुसरा तिसरा ज्ञानी नाही बाबा, फार कष्टानं ज्ञान मिळवलं जातं आणि हे ज्ञान प्रत्येकाला मिळतच असं नाही. या कष्टाने रावणाने ज्ञान मिळवलं, आता तो रावण जाणार म्हणजे जग एका महाज्ञानाला मुकणार आहे, त्याचं वाईट मला वाटायला लागलं. लक्ष्मण दादाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा एक काम करतोस का रे? काय दादा तुम्ही आज्ञा करा. म्हणे काही नाही, जा त्या रावणाकडं, अजून त्याच्याकडं थोडा वेळ शिल्लक आहे, त्याच्या पायाला लाग, त्याला नमस्कार कर आणि त्याला एवढंच विचार बाबा तुम्ही एक महाज्ञानी आहात, तुम्हाला जगाला काही सांगायचं आहे का? तुमच्या ज्ञानाचं सार म्हणून जगाला काही सांगायचं आहे का? लक्ष्मण दादाने ऐकलं. प्रभू रामचंद्र सांगतात आपल्याला त्या रावणाच्या जाऊन पाया पड. लक्ष्मण दादा म्हणायला लागले मी त्या रावणाच्या पाया पडू? ज्यांनी माझ्या वहिनीचं हरण केलं, ज्यांनी माझ्या भावाला त्रास दिला, ज्यांनी एवढं मोठं सगळं दुःख दिलं, त्याच्या पाया पडू मी? प्रभू रामचंद्र म्हणाले बाबा झालं, आता तो मरणाला टेकलाय, मरणाच्या दारी वैर करायचं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूर भागामध्ये म्हण आहे, मरणादारी आणि तोरणादारी वैर करायचं नसतं. जिथं मरण आहे तिथं वैर करायचं नाही, ज्या दाराला तोरण आहे म्हणजे मंगल प्रसंग तिथं घडतोय तिथं वैर करायचं नाही. हे दोन काळ हे थोडं सोडून आपण कधीही वैर करावं. म्हणे जा बाबा आता मरणाला टेकलाय, नाही वैर करायचं जा. प्रभू रामचंद्रांनी सांगितल्यामुळं लक्ष्मण दादा निघाले, जाऊन रावणाच्या पायाला हात लावला, नमस्कार केला. रावणाला पायाला कोणीतरी हात लावतं याची जाणीव झाल्या झाल्या त्यांनी विचारलं कोण आहे रे बाबा? म्हणे मी लक्ष्मण. कोण लक्ष्मण? म्हणे प्रभू रामचंद्राचा धाकटा भाऊ. कशाला आलास बाबा? माझी दुर्दशा पाहायला आलास का? का मी मेलोय जगलोय हे बघायला आलास? त्यांनी सांगितलं बाबा तुमची दुर्दशा पाहायला आलो नाही, तुम्ही मेलात का जगलात तेही बघायला मी आलो नाही. मला प्रभू रामचंद्रांनी विशेष कार्यासाठी पाठवलंय. काय कार्य? म्हणे तुम्ही महाज्ञानी आहात, अगाध ज्ञान तुमच्या ठिकाणी आहे, त्या ज्ञानाचं सार म्हणून तुम्हाला काही जगाला सांगायचं असेल तर तेवढं सांगा, ते घेऊन जाण्याकरता आपल्याकडून मी आलो. रावण हसायला लागला. म्हणे वैरी असावं तर प्रभू रामचंद्रासारखा. वैर्या करूनही काय घेतलं पाहिजे हे ज्याला कळतं तोच खरा वैरी आहे. बरोबर आहे. म्हणे बाबा मला सांगायचंय. काय सांगायचंय? जगाला एवढंच सांगा, आळस करू नका. लक्ष्मण दादा हसायला लागले. म्हणे काय महापंडित आहे, काय ज्ञान, काय त्याचं सार काढलं. म्हणे आळस करू नका रे, आमच्याकडच्या लहानातल्या लहान पोराला सुद्धा हे कळतं. सगळ्यांना हे वाक्य पाठ आहे, कोणी आचरणात आणत नाही ही गोष्ट वेगळी. पाठ आहे ना सगळ्याला, पण आळस करू नये, बस एवढंच सांगा. पुढं रावण बोलायला लागला. म्हणे या आळसामुळं 4 गोष्टी मी करू शकलो असतो, पण त्यापैकी एकही मला करता आली नाही. पहिली गोष्ट मला समुद्राचं पाणी गोड करायचं होतं. दुसरी गोष्ट मला सोन्याला सुगंध निर्माण करायचा होता. तिसरी गोष्ट मला इथून मृत्यू लोकातून स्वर्गापर्यंत पायऱ्या बांधायच्या होत्या. आणि चौथी गोष्ट मला मृत्यूला जिंकायचं होतं. पण या 4ही गोष्टी मी करू शकलो नाही, याचं कारण आळस आहे. विठ्ठल विठ्ठल
आळसामुळं काही वेळेला आपण अनेक गोष्टी आपल्याकडून करायच्या राहून जातात आणि काही वेळेला आपलं अज्ञान आडवं येतं. काय करावं आपल्याला कळत नाही ना. आपल्याकडून रोज पावलोपावली पाप घडत असतं. एक पाय टाकला उचलून की पाप घडतं. काय पाप घडतं आपल्याला माहीत सुद्धा नसतं. काय होतं, आपण पाय उचलून समोर टाकला, त्या पायाखाली अनेक जीवजंतू येतात आणि ते मरण पावतात. ते मेले, त्यांची हत्या केल्याचं दोष पाप आपल्याला लागतं. किती जणाला कळतंय? नाही ना, कळत नाही. पाय झपाझपा टाकण्यात अनेक जीवजंतू मारले गेले बाबा. मग आता हे मारले गेले, त्यांची हत्या त्याचं पातक आपल्या माथी मारलं गेलं. मग या पातकातून मुक्त होण्याकरता काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे का नाही? कर्मशास्त्राने अवापगमनाची क्रिया सांगितली. आपल्याकडून पापही घडतं, मग ते पाप परिमार्जन त्या पापाचं करण्याकरता पुण्यही आपण केलं तर ते घडलेलं पाप त्याच्यातून आपली सुटका होत असते. अवापगमनाची क्रिया म्हणतात याला. त्याच्यामुळं दोन प्रकारनं पाप आपल्याकडून घडतं. एक जाणून बुजून घडतं आणि एक अजाणतेपणाने. आपण उचलून पाय पुढं टाकला, आपल्याला माहिती नाही, किडा मुंगी गेली पायाखाली, आपल्या येऊन मेली, त्याचं पाप लागलं, अजाणतेपणाने पाप घडलं. म्हणून आपल्याला धर्मग्रंथांनी सांगितलं, चालत असताना सुद्धा माणसानी कसं चालायचं, जिथं पाय टाकायचं आहे तेवढी बाणभर जागा पहिली डोळ्यांनी पाहायची. तिथे एखादा किडा मुंगी तर नाही ना हे बघायचं, खात्री करायची आणि मग पाय टाकायचं. मग पुढचा पाय टाकताना पुढं पुन्हा एवढं बाणभर जागा पाहायची, जीवजंतू नाही ना पाहायचं आणि मग पाय टाकायचं. असं टाकत टाकत चालायचं. तुम्ही म्हणाल महाराज असं जर आम्ही घरून निघालो पाय टाकत तर तुमच्या कीर्तनाला तरी येऊ का? किती वेळ लागेल तसं चालायला. म्हणून आपण जपाजप पावलं टाकत येतो खरं. अनेक जीवजंतू मरतात. अज्ञात पातक आणि ज्ञात पातक दोन्हीतूनही सुटका करून घेण्याकरता आपल्याला प्रायश्चित्त सांगितलं. ज्ञात पातकातून सुटका करण्याकरता जे पातक घडलंय त्याच्या संबंधानं वेगवेगळं प्रायश्चित्त सांगितलं. पण अज्ञात पातकातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला नामस्मरण हे साधन सांगितलं. विठ्ठल महाराज म्हणतात, मागं तुमच्याकडून किती पाप घडून गेलं, किती तुम्ही पुण्य केलं, जे पाप आणि पुण्य तुमच्याकडून जमा झालं त्याची अवापगमनाची क्रिया होऊन किती पाप पुण्य शिल्लक राहिलं काही ठाऊक नाही तुम्हाला. मागचं सगळं जाऊन द्या, मागं विचारच करू नका. आता इथून पुढं तुम्ही जे कर्म कराल ते असं करा का ते पुण्यामध्ये जाऊन गणलं पाहिजे. आणि याच्याकरता अखंड भगवंताचं नामस्मरण करा. नाम घेता राहू नका. अखंड देवाचं नामस्मरण करण्याचा उपदेश महाराज करतात. याच नाही अनेक अभंगातून जगद्गुरु तुकाराम पातकाच्या कोडी. पंचपातकाच्या कोडी म्हणजे पातकाच्या पंचकोडी असा त्याचा आपल्याला अन्वय करून चरणाचा अर्थ विचारात घ्यावा लागतो. पातक आहेत त्याचे पंचकोडी. कोडी शब्द आपण ज्यावेळी व्यवहारात वापरतो त्यावेळी 20 या संख्येच्या दृष्टीने वापरतो, पण इथं कोडी शब्द कोटी या अर्थाने घेतला जातो. आणि असं 5 कोटी नाही, अनंत कोटी पाप जरी आपल्याकडून घडलं तरी सुद्धा नामस्मरणाने क्षणार्धामध्ये त्याचा नाश होत असतो. म्हणून अखंड नामस्मरण करा. याच्याने होईल काय, मागं तुमच्याकडून जे पाप घडलं ते पाप सगळं नष्ट होईल. याच्याकरता महाराज म्हणतात, बाबांनो नाम घेता राहू नका. अखंड भगवंताचं नामस्मरण करा. याच नाही अनेक अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला नामस्मरणाचा उपदेश केला.
तुकाराम महाराजच नाही, सगळीच संत मंडळी आपल्याला अखंड भगवंताचं नामस्मरण करण्याचा उपदेश करतात. सामान्यपणे तुमच्या माझ्यासारखा मनुष्यही उपदेश करतो आणि संत महात्मेही उपदेश करतात, पण संतांच्या आणि सामान्य जीवाच्या उपदेशामध्ये जमीन आसमान इतकं अंतर असतं. कारण उपदेशाकरता जे लागतं ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाकडं नसतं आणि ते संतांकडेच असतं. काय लागतं उपदेशाकरता? उपदेशाकरता ज्ञान लागतं, ज्ञान. आणि हे ज्ञान आपल्याकडं नाही, ते केवळ संतांकडे. कोणी म्हणेल महाराज तुम्ही आमच्या ज्ञानाची परीक्षा घेतली का? आमच्याकडं कोणत्या प्रकारचं ज्ञान किती आहे तपासून पाहिलं का? एकदम विधान कसं काय करता आपल्याकडं ज्ञान नाही? आपल्या ज्ञानाविषयी माझ्या मनामध्ये तिळभरही शंका नाही. आपल्याकडं ज्ञान असेल, अगाध ज्ञान असेल, पण जे ज्ञान आपल्याकडं आहे त्या ज्ञानाचा उपयोग जर उपदेशामध्ये होत नसेल तर त्या ज्ञानाला काय अर्थ आहे सांगा? उपदेशाकरता जे ज्ञान लागतं ते विशुद्ध स्वरूपाचं आणि आपल्याकडं जे ज्ञान आहे ते विपरीत स्वरूपाचं. विठ्ठल विपरीत म्हणजे विरुद्ध स्वरूपाचं ज्ञान आपल्याकडं. आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान जसं झालं पाहिजे तसं न होता जशी ती वस्तू नाही तसं ज्ञान होतं. म्हणून तर आपल्याला जे खरं आहे ते खोटं वाटतं, जे खोटं आहे ते खरं वाटतं, जे हिताचं आहे ते अहिताचं वाटतं, जे अहिताचं आहे ते हिताचं वाटतं, जे आपले आहेत ते परके वाटतात, जे परके आहेत ते आपले वाटतात. आपला खरा मित्र आपल्याला शत्रू वाटायला लागतो आणि खरा शत्रू आपल्याला मित्र वाटायला लागतो. विपरीत ज्ञान आहे, दुसरं तिसरं काही कारण नाहीच. मित्राचे अनेक प्रकार आपल्याला शास्त्रांनी सांगितले. सगळे एकत्र केले तर 13-14 प्रकार निघतात. पण ढोबळ मनाने विचार केला 2 प्रकार दिसतात. पहिल्या प्रकारचा मित्र असा आहे जो तोंडावरती आपल्याला गोड बोलतो पण माघारी सतत आपला काटा कसा काढता येईल याचा विचार करत असतो. आणि दुसऱ्या प्रकारचा मित्र असा असतो जो तोंडावर वाईट बोलतो, शिव्या शाप देतो, बघेल तिथं भेटेल तिथं अपमान करतो, पण माघारी सतत आपलं हित कसं होईल याचं चिंतन करतो. 2 प्रकारचे मित्र. मला प्रामाणिकपणाने सांगा याच्यापैकी खरा आपला मित्र कोणता? पहिला प्रकार म्हटला का दुसऱ्या? सगळेजण म्हणतात आपण दुसऱ्या. उत्तर बरोबर सुद्धा आहे. जो तोंडावर वाईट बोलतो पण माघारी हितचिंतन करतो हा खरा आपला मित्र आहे. पण आता तेवढ्याच प्रामाणिकपणाने सांगा आपण कुणाला आपला मित्र समजतो? पहिल्या प्रकारात जो मोडतो त्यांनाच आपण आपला मित्र समजतो. कारण प्रत्येकाला स्तुती प्रिय असते. गोड बोललं समोर आपण भाळून जातो आणि आपल्याला वाटतं हाच आपला खरा मित्र आहे. हे घडतं कशामुळं? विपरीत ज्ञानामुळे. या विपरीत ज्ञानामुळंच आपण आपल्याला परकन परक्यानं आपलं समजतो. साधा प्रश्न आहे, विचार करून उत्तर द्या. मला सांगा आई वडील आपले का परके? आई वडिलाबद्दल काही शंका यायचं कारण नाही ना. आई वडील आपले, बरोबर आहे ना? पटलं ना माझं म्हणणं? बरं, आई वडील आपले आणि सासू सासरे हा आता तर कोणी बोलणारच नाही. मिळायचे दोंडे जातील ना. त्याच्यामुळं आता कोणीही बोलणार नाही. कोणी म्हणेल महाराज एवढे 30 दिवस संपू द्या मग याचं उत्तर देतो. आई वडील आपले, सासू सासरे मी बोलतो हो, तुम्ही घाबरत असाल, मी नाही घाबरत. मला घाबरायचं काय कारण आहे? असे 10 माईक लावून जरी मी ओरडलो माझ्या घरापर्यंत काय आवाज जात नाही. मला घाबरायचं काय कारण आहे? आई वडील आपले, सासू सासरे परके, पण आपण कुणाला आपलं आणि कुणाला परक समजतो. 2006 साली पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री घटना घडली. शहरामध्ये राहणारा एक मुलगा अचानक कामावरून आल्यानंतर आई वडिलांकडे गेला आणि म्हणायला लागला, बाबा आई सामान बांधा. अरे काय झालं बाळा? म्हणे उद्या एक दिवस मला सुट्टी मिळाली. मी आता उद्या असं ठरवलंय सकाळी उठून गाडी काढायची, तुम्हाला पंढरपूरला घेऊन जायचं, पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घडवायचं, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत घरी आणायचं. त्याच्याकरता आपल्याला सूर्योदयाच्या वेळी निघालं पाहिजे आणि सूर्यास्ताच्या आतपर्यंत आपल्याला परत आलं पाहिजे. आई वडील म्हणायला लागले, एवढी गडबड का रे बाळा? म्हणे मला रात्रीच्या वेळी गाडी चालवता येत नाही. समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश डोळ्यावरती पडला मग मला समोरचं दिसत नाही, मी गाडी चालवू शकत नाही. त्याच्याकरता सूर्यास्ताच्या आत आपण परत आलं पाहिजे. आई वडील म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे बाबा, चल कधी जायचं? म्हणे सूर्योदयाच्या आधी तयार व्हा. सूर्यप्रकाश थोडासा पडला आपण लगेच निघायचं. आई वडील बिचारे पहाटे उठून 4 वाजता तयार झाले, सामान सुमान बांधलं, निघाले. गाडीत बसून तिथून गावापासून पंढरपूरला यायला त्यांना 4 तास लागले. समजा 6 वाजता निघाले, यायला 10 वाजले.
10ला आल्यानंतर आता काय पंढरीत आल्यावर असं लगेच पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असतं का? नाही ना. इतर ठिकाणी गेल्यावर आपण काय करतो मला माहिती नाही, पण पंढरपूरचा नियम आम्हाला आमच्या पूर्वजांनी, आमच्या परंपरेनं, आमच्या संप्रदायाने, आमच्या संतांनी जो सांगितला तो नियम असा आहे, पंढरपूरला आपण आल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेची आंघोळ केलीच पाहिजे. चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा चंद्रभागे स्नान विधतो हरी चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा समाधान चित्त सर्व समाधान चित्ता सर्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, पहिल्यांदा पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेची आंघोळ केलीच पाहिजे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. बाबा, चंद्रभागेची आंघोळ हा विधी, हरिकथा श्रवण हा विधी, पुंडलिकाचं दर्शन हा विधी, नगर प्रदक्षिणा हा विधी. एवढं करून झाल्यावर मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. इतर वेळेला कोणी म्हणेल महाराज वारीला आल्यावर आम्ही हे करू, पण इतर वेळेला समजा आम्ही प्रवासाला लागलो, मध्ये पंढरीमध्ये जाण्याचा योग आला, काय करायचं? काय करायचं नाही, एवढं सगळं करायचं, सगळं करायचं, अजिबात एकही गोष्ट सोडायची नाही, न सोडता दर्शन घ्यायचं नाही. आता हे सगळं होईपर्यंत म्हणजे 3-4 तास गेले. आई वडिलांनी सांगितलं बाळा असं नाही, चंद्रभागेची आंघोळ केली पाहिजे, केली. पुंडलिकाचं दर्शन घेतलं पाहिजे, घेतलं. हरिकथा श्रवण केली पाहिजे, केली. अरे बाबा, नगर प्रदक्षिणा केली पाहिजे, त्याही वयात त्याने नगर प्रदक्षिणा केली. एवढं होईपर्यंत दुपार झाली. पांडुरंगाच्या दर्शनाला रांगेला लागले. थोडीशी गर्दी असल्यामुळं बाहेर पडेपर्यंत 4:30-5 वाजले.